छत्रपती संभाजी महाराज आणि इतर महापुरुषाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड सध्या चांगलेच अडचणीत आले आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी तीव्र आंदोलने सुरू आहेत। नांदेडमध्येही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार आंदोलन केले। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज तसेच इतर महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत। त्यांच्या या वक्तव्यामुळे जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत असून विविध संघटनांकडून त्यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहे। नांदेड शहरातही या वक्तव्याचा निषेध करण्याकरिता स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने ITI चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला संताप व्यक्त केलाय। त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष सदा पुयड यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही महामूर्ख संजय गायकवाड शिंदे गटाचा जो वाचाळवीर वारंवार वाचाळवीर आहे, वारंवार असे शब्दाच्या मार्गाने तो असा उल्लेख करतो आणि चर्चेत राहण्याची त्याला एक खाज आहे। काल लातूरच्या दौऱ्यावर असताना त्याने छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, ताराराणी आईसाहेब असतील, येशुबाई असतील, यांना अनेक भाषा अवगत होत्या। मराठीचा वाद महाराष्ट्रामध्ये चालू असताना त्यांना उत्तर देण्यासाठी संजय गायकवाडची जीभ खोलल्या गेली आणि त्याने असं म्हणाला की संभाजी महाराजांना 16 भाषा अवगत होत्या। ते काय महामूर्ख होते काय, ते काय मूर्ख होते काय असे म्हणाला। असा महामूर्ख शिवसेना शिंदे गटाचा आमदार संजय गायकवाड याचा जाहीर निषेध आम्ही आज नांदेड येथे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केलेला आहे। आणि लोकनेते आणि संवेदनशील मुख्यमंत्री राहिलेले आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आमची अशी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी आहे की त्याला तात्काळ पक्षामधून हकालपट्टी करून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड असेल आणि शिवभक्त असतील महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल व त्या वाचाळवीर संजय गायकवाडला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड दिसेल तिथे ठोकल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा नांदेड जिल्ह्यातून देतो। महापुरुषाबद्दलची आदरभावना समाजात खोलवर रुजलेली असताना अशा प्रकारची वादग्रस्त विधाने करणे ही दुर्दैवी बाब आहे। सरकारने आणि पक्षाने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे।